Jai
असे जो सदा नित्य एकांतवासी, असे जो सदा नित्य एकांतवासी, असे जो सदा सर्वदानी उदासी, असे जो सदा भोग त्यागी विरागी, असे जो सदा रंगला अंतरंगी, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निरूपणाचा जगद्गुरु तुकोबांचा आणि परोपकाराचं महत्व आजच्या अभंगामध्ये ते आपल्याला सांगतायत. कारण ते स्वतः परोपकारी होते. बघा, ज्यावेळी देहूमध्ये दुष्काळ पडलाय त्यावेळी सावकाराची सगळी बाळं त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली. म्हणजे कोणाला काही देणं घेणंच नको इतका परोपकार त्यांनी केलेला आहे आपल्या जीवनामध्ये. किंवा किराणा मालाचं दुकान त्यांचं होतं, ते सुद्धा ज्यांना खायला प्यायला मिळत नाहीये त्या दुष्काळात, तेव्हा त्यांनी त्यांना वाटप केलेलं असतं. म्हणून असे जो सदा नित्य एकांतवासी, असे तुकोबा कायम भंडारा डोंगरावर जात असे. असे जो सदा सर्वदानी उदास. आता व्यवहारामध्ये उदास म्हणतो म्हणजे खिन्न म्हणतो, पण पारमार्थिकचा अर्थ बघितला तर उद आस म्हणजे भगवंताची ज्यांना ओढ लागली त्यांना उदासी असं म्हणतात. कितीही भोग आले तरी वैराग्य त्यांनी कायम टिकवलंय आणि स्वतः पांडुरंगाच्या रंगामध्ये स्वतः रंगून गेले. असे तुकोबा आज आपल्याला निरूपणाच्या अभंगामध्ये सांगतायत. पर उपकारे काया वाचा मन, वेचे सुदर्शन रक्षितया. पर उपकार करा, दुसऱ्यावर केला जातो, जी मदत केली जाते त्याला उपकार असं म्हटलं जातं. आणि ते कशाने करा तर कायेनी करा, वाचेनी करा आणि मनानी सुद्धा करा. मग जर तुम्ही असं केलं तर काय होणार आहे तर सुदर्शन रक्षी दया. त्यांचं रक्षण सुदर्शन चक्र म्हणजे भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र हे तुमचं रक्षण करील, जो याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वागेल. व्यासांनी सुद्धा 18 पुराण लिहिले. अष्टादश पुराणेषु वास व्यासस्य वचनं द्वयम्, परोपकाराय पुण्याय पापानां परपीडिनं. भगवान गोपाल विष्णु महाराज की जय. 18 पुराण व्यासांनी लिहिली, पण त्यातली 2 वचनं ही महत्वाची आहेत. तुम्हाला त्यासाठी 18 पुराण वाचायची आवश्यकता नाही. कुठली 2 वचनं तर परोपकाराने पुण्य घडतं आणि दुसऱ्याला पीडा दिली, त्रास दिला की पाप तुमच्या खात्यामध्ये जमा होतं. ही 2 वचनं प्रत्येक माणसाने लक्षात ठेवायला पाहिजे. मग असा हा परोपकार कायेनी करायचा आहे, म्हणजे तुम्हाला शरीर सुद्धा सुदृढ असायला पाहिजे. जर तुम्ही लेचे पेचे असलेत आणि रस्त्यावर जाताना एखाद्या गुंडाने हल्लीच्या काळात सांगायचं तर एखाद्या मुलीचा हात धरला तर त्याच्याशी तुम्हाला शह देता यायला पाहिजे, त्याचं मनगट घट्ट धरायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या अंगात ताकद असायला पाहिजे, तरच तुम्ही त्या मुलीवर उपकार करू शकणार.
म्हणून हल्ली बऱ्याच जणींना ते कराटे वगैरे शिकायला पाठवतात की स्वसंरक्षण तरी करता आलं पाहिजे. आणि असं स्वसंरक्षण करता येतं ह्याचा मी स्वतःचा अनुभव सांगते की आम्ही समितीमध्ये जातो, तिथे आम्हाला नियुद्ध शिकवतात. म्हणजे कुठलंही शस्त्र हातात न घेता तुम्ही तुमचा बचाव कसा करू शकता हे आमच्या वर्गावर घेतलं जातं. तर असं वाटतं की काय त्याचा उपयोग आहे ह्या जीवनामध्ये. समोरासमोर तुम्ही लढताय ठीक आहे, पण प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर तुम्ही काही करू शकता का? पण ते करू शकतो. म्हणजे मी पुण्याहून ठाण्याला चालले होते रक्षाबंधनासाठी आणि मी एकटीच होते, म्हणून मी सिंगलची खिडकी असते. पूर्वीच्या डब्यांना इकडे 4 सीट आणि इकडे 1 सीट असं असायचं. तर तिथे बसले, माझी पिशवी जी होती ती वर ठेवली आणि आता गाडी सुरू होईल अशी वाट बघत बसले. काहीतरी पुस्तक वाचतेय. तेव्हा मोबाईल नव्हता, नाही तर लक्ष सगळं मोबाईल मध्ये असायचं, पण तेव्हा मोबाईल नव्हता. आणि असा माझ्या जवळनं एक मनुष्य गेला आणि त्याच्या अंगाला इतकी घाण येत होती की मी बघितलं चमकून की कोण जातंय एवढं, ती वास इतका येतोय. आणि मी म्हणून पाठमोरी बघितलंय त्याच्याकडे, तर त्याच्या खांद्यावर माझी पिशवी आणि जी मी उठले की धरलं त्याचं बकोट आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मग तो गयावया करायला लागला. पण हे धारिष्ट्य कधी आलं माझ्या मनगटामध्ये? जेव्हा आम्ही ते वर्गावर केलेलं होतं ना, म्हणजे जेव्हा नुसतं शरीरामध्ये बळकट असू नको, मनामध्ये सुद्धा ते धारिष्ट्य असायला पाहिजे, तर आपण सुद्धा याच्याशी सामना करू शकतो. म्हणून काया वाचा मन. मग हा झाला फक्त माझ्यापुरता मी विचार केला. तर दुसऱ्याची पिशवी असते तर मी एखाद्या वेळेस नसते गेली, कारण मी कोणाची पिशवी हे ओळखत असते. पण स्वसंरक्षणासाठी सुद्धा जेवढं ताकद आवश्यक आहे तेवढीच परोपकारासाठी सुद्धा ताकद आवश्यक आहे. आणि ह्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातलं की लाक्षागृहातनं विदुरांनी सांगितल्याप्रमाणे जे भुयार खणलेलं होतं तिथून 5 पांडव आणि कुंती हे बाहेर पडले आणि एकचक्रा नगरीमध्ये आलेले आहेत. आता ब्राह्मण वेशामध्ये आलेले, कारण त्यांना कोणी ओळखायला नकोय. आणि त्या नगरीमध्ये एका विप्राच्या घरी, ब्राह्मणाच्या घरी आश्रय घेतला. आणि 2 दिवस झाले आणि कुंती माता सकाळी उठतीये तर घरातनं रडण्याचा आवाज येतो. नुसतं रडणं नाहीये, तर तो विलाप कसा होता, तर एखादा मनुष्य गेल्यानंतर जसं आपण रडतो तसा तो विलाप होता. घरातले प्रत्येक जण रडत होते. तिला समजेना की असं झालंय काय की घरातले सगळे जण रडतायत. हा आमच्या भीमाच्या कानावर सुद्धा आक्रोश आलाय आणि त्यांनी सांगितलंय की माते तूच जाऊन विचारून ये. तेव्हा कुंती माता त्या विप्राला विचारते की काय झालंय, का तुम्ही सगळे जण रडताय. मग तो विप्र कुंती मातेला सांगतो की आमच्या ह्या नगरीला बकासूर नावाचा एक राक्षस खूप त्रास देत होता आणि त्याचा तो ससे मीरा चुकावा म्हणून आम्ही सगळ्या नगरवासियांनी काय केलं, तर त्याला आम्ही सांगितलं तू येईल त्याला मनात येईल त्याला मारू नकोस. आम्ही तुला दररोज 1 गाडाभर अन्न, 2 बैल आणि तो हाकणारा माणूस म्हणजे 1 माणूस तुला आम्ही खाद्य म्हणून पाठवू, पण तू नगरीमध्ये यायचं नाही आणि विनाकारण कोणाची हत्या करायची नाही. आणि मग हे आम्ही पाळीपाळीनी प्रत्येक जण घरातलं 1-1 जण दररोज जात आहे आणि आज माझ्या घरावरती ती पाळी आलेली आहे आणि त्यामुळे आता कोणी जायचं असं चाललंय. जायचंय हे नक्की, कारण नगरासाठी करायचं. आणि मग तो विप्र होता, तो आपल्या मुलाला सांगतोय की आता माझा सगळा संसार झालाय, मी वृद्धत्वाकडे झुकलोय, आता मी जातो, तू जाऊ नकोस. तेव्हा तो मुलगा सांगतोय, त्या काळातला असल्यामुळे सांगतोय की तुम्ही मोठे झालात, मग माझं पुत्रधर्म मला कळायला पाहिजे, तुम्हाला न जाऊ देता तुमचं रक्षण करणं आता माझं काम आहे, म्हणून तुम्ही जाऊ नका. तर त्या विप्राची स्नुषा म्हणतेय की नको नको, मला आहेपणी जर मरण आलं तर ह्याच्यासारखं भाग्य नाही.
असं प्रत्येक जण आपापलं कसं जाणं श्रेष्ठ आहे याच्यावरती चर्चाच आहे. आणि तेव्हा कुंती माता त्या विप्राला म्हणती आहे की तुम्ही कोणीच जाऊ नका. माझा एक मुलगा, मला 5 मुलं आहेत, त्यातला एक मुलगा आज गाडी हाकत तिकडे जाईल. तेव्हा तो विप्र म्हणतो, छे छे, तुम्ही माझ्या आश्रयाला आलाय आणि मी तुमच्याच मुलाला कसं काय पाठवू? हा माझा धर्म नव्हे, तुम्ही माझे अतिथी आहात. पण कुंती माता सांगते की तुम्ही घाबरू नका, माझ्या या मुलांनी अनेक राक्षस आतापर्यंत मारलेले आहेत. त्यामुळे ह्या नगरीचं संकट जर सोडवायचं असेल तर आज तुम्ही माझ्या मुलाला जाऊ द्या. आणि हो नाही करता करता तो विप्र तयार झालाय. आता एक मुलगा पाठवणार म्हटल्यानंतर धर्मराजा म्हणतोय, माते तू कोणाला पाठवणार आहेस? कारण बाकीच्यांमध्ये एवढं बळ नव्हतं. धनुर्धारी असणारा अर्जुन होता, पण शरीराची जी ताकद होती ती फक्त आमच्या भीमसेनांकडे होती. आणि कुंती म्हणते, अर्थात मी भीमाला पाठवणार. आणि संध्याकाळच्या वेळी गाडाभर अन्न ते बैलगाडी घेऊन भीम चाललाय. ठरलेल्या ठिकाणी गेलाय, पण बकासूर तिथे नव्हता. मग आता वेळ कसा काढायचा? म्हणून जे अन्न होतं ते स्वतः खायला सुरुवात केली. आता भीमाचाच आहार, अहो 1000 हत्तींचं बळ असणारा भीम, आणि अन्न खायला सुरुवात केलीये. अर्ध अन्न खाऊन झालंय आणि इतक्यामध्ये बकासूर आलाय. समोरचे दृश्य बघितले की आज दररोज येणारा माणूस जसा घाबरलेला असतो तसा हा घाबरलेला दिसत नाहीये. उलट आपलंच अन्न खातोय हे बघून त्याला अत्यंत राग आलाय आणि त्याच्या पाठीमध्ये तो गुद्दे मारायला लागला. तर भीम हसत म्हणतोय, वा वा, काय पाठ छान चेपून निघतीये. होता होता सगळं अन्न संपलंय आणि मग भीमाने त्याचा समाचार घेतलाय आणि त्या बकासुराचा वध करून विजयी मुद्रेनी हा परत एकवीरा नगरीमध्ये आला. म्हणजेच कायेनी जर परोपकार करायचा असेल तर आपल्याला शरीर सुद्धा बळकट ठेवायला पाहिजे. आता वाचेनी परोपकार कसा करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो. तर वाचेनी करायचं आहे म्हणजे जे दुःखी आहेत, पीडित आहेत, अहो त्यांच्या मनावर फुंकर घाला. आज सन्मुपदेशन हे करतात ते पैसे घेऊन करतात, पण आपण घरच्या घरी पण करू शकतो. एखाद्याची पीडा आपण दूर करू शकतो, ती बाजूला करू शकतो, त्याच्यावर उपाय सांगू शकतो. म्हणजे हे वाचेने केलेला परोपकार आहे. एखादा मुलगा बघा, हल्ली इतकी मुलं जरा नापास झाली की मनाने कोलमडून जातात. मग अशा मुलांना मनाला धीर द्यायचा आहे, उभारी द्यायची, हे काम शिक्षक करू शकतात किंवा एखादा मित्र करू शकतो. म्हणून असा वाचेनी सुद्धा हा जर आपण उपकार केला तर तो परोपकारच होतो. आणि मनानी म्हणजे मनात कोणाचं वाईट चिंतायचंच नाहीये हो. कारण मनामध्ये जो तुमचा संकल्प असेल तो चांगलाच असला तरच तुमच्या हातून परोपकार घडतो. आणि असं जर तुम्ही काया वाचा मन हे परोपकारासाठी जर गुंतवलं, वेचलं, तर तुमचं सुदर्शन चक्र हे रक्षण करतं. आता सुदर्शनाचा दुसरा अर्थ जर आपण घेतला तर बघा, आपल्याला शाळेमध्ये अनेक कोन शिकवतात. लघु कोन आहे, काटकोन आहे, विशाल कोन, त्रिकोण आहे, पण दृष्टिकोन शिकवतात का? मग सुदर्शन म्हणजे चांगल्या प्रकारचा दृष्टिकोन जर तुम्ही जगामध्ये वावरताना ठेवलात तर तो सुद्धा समाजासाठी उपयोगी पडतो. म्हणून आपलं पण हित करायचंय आणि समाजाचं सुद्धा हित करायचंय. कारण आपण समाजाचं सुद्धा काहीतरी हित करणं आपल्याला कर्तव्य आहे. ते आपलं समाजाचं ऋण आहे. आणि अशासाठी हा परोपकार करणं हा अत्यंत आवश्यक आहे. मग याच साठी ऐसे योजिले श्रीपती, संकल्पाचे हाती सर्व काही. म्हणजे तुम्ही जरी वरवर परोपकार करता असं जगाला दिसलं
तरी पण तुमच्या मनामध्ये संकल्प काय आहे हे तुम्हीच जाणता. एकदा दुर्योधनाने दुर्वास मुनींना प्रसन्न करून घेतलंय. म्हणजे दुर्वास मुनींची भेट झाली आणि अत्यंत नतमस्तक होऊन त्यांना विनंती केली की महाराज, आपण माझ्याकडे राहायला यावं, मला आपली सेवा करायची आहे आणि मी तुम्हाला प्रसन्न करून घेईन असा मला विश्वास वाटतो. आता आपण बघितलं दुर्वास मुनी किती कोपिष्ट, आणि हा दुर्योधन म्हणतोय म्हणून हे त्याच्या महालात राहायला गेले. पण अट घातली, जरा माझ्या मनाविरुद्ध जर झालं, जर तू माझं ऐकलं नाहीस तर ह्या कमंडलू मध्ये जे पाणी आहे ती मी तुझ्यावर सिंचन करणार आणि तुला शाप देणार. आता याला तयार झालाय दुर्योधन, पण संकल्प मनामध्ये वेगळा होता. बरं, त्यांची सेवा करणं हे वरवर दिसत होतं, पण मनामध्ये संकल्प दुष्ट होता. म्हणून त्याची सेवा सुरू झाली. दुर्वासांना जे हवंय जेव्हा हवंय तेव्हा ते सगळं करायला लागले. अनेक वेळा त्यांनी परीक्षा घेतली आणि अत्यंत असा कठीण परीक्षेचा वेळ आली. म्हणजे मध्यरात्री त्यांनी काय सांगितलं, दुर्योधना, आत्ताच्या आत्ता मला आमरसाचं जेवण हवंय. आता तो मोसम आंब्याचा नव्हता. आता आपल्याला 12 महिने रस मिळतो त्या डब्यामध्ये, पण पूर्वीच्या काळी जेव्हा आंब्याचा मोसम असायचा किंवा कुठल्या फळाचा तेव्हाच ते फळ मिळत असत. पण तरी सुद्धा काही श्रीमंत लोक हा आंबा साठवून ठेवत असत. म्हणजे कसा साठवायचे, तर मधामध्ये जर आंबे गुणगुण ठेवले तर ते वर्षभर टिकतात. आणि दुर्योधनाला मध्यरात्री त्यांनी सांगितलंय की मला आमरसाचं भोजन हवंय. आता इकडून तिकडून ते आंबे गोळा केले दुर्योधनाने, कारण नाहीतर कमंडलूतलं पाणी होतच. आणि आमरसाचं जेवण त्यांना जेवू घातलंय. आणि यावेळी मात्र दुर्वास मुनी अत्यंत प्रसन्न झाले की तू माझ्या सगळ्या कसोट्यांमध्ये अत्यंत उत्तीर्ण झालेला आहेस, तर तू ही माझी सेवा कशासाठी केलीस, तुला काय हवंय. असं जेव्हा त्यांनी विचारलं की तुला जे हवं असेल ते मागून घे. आता त्याचा संकल्प काय होता हे कळलं, कारण त्यावेळेला पांडव हे वनवासामध्ये होते आणि पांडवांकडे जी सूर्याची थाळी होती दिलेली प्रसादाची, ती थाळी फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे इच्छित असेल ते देत असे. आणि या दुर्योधनाने एक भाजलेली कोय दिली बर का त्यांना, दुर्वासांना, आणि म्हणालाय की ही आंब्याची कोय पेरायची, म्हणजे पुरायची, त्याला अंकुर आला पाहिजे, ते झाड रातोरात झालं पाहिजे, त्याला मोहर आला पाहिजे, त्याला आंबे येऊन ते आंबे पिकून त्याच रात्री त्यांना रस करायला सांगायचं. आता मुळात भाजलेली कोय कधी उगवेल का. आता असं मागणं मागितलंय आणि मग दुर्वास मनामध्ये समजले की आपण ह्याच्या फंदात उगाच पडलो. अहो, पांडवांचा वाली कोण आहे, तिथे काहीही शक्य होऊ शकतं, पण आता आपल्याला ह्याला वचन दिलंय म्हणजे आपल्याला हे करणं भाग आहे. आणि मध्यरात्री दुर्वास गेले आणि युधिष्ठिराला सांगितलं की मला ही आंब्याची कोय रुजवून त्याच्या आम्रवृक्षाचे जे फळ येतील त्याचा आमरस हवाय. आता मुळात रात्री कसं काय ती थाळी अन्न देणार. मग भगवंताला द्रौपदीने हाक मारली आणि भगवंत आलाय, द्रौपदी मला अत्यंत भूक लागली आहे. द्रौपदी म्हणते मी तुला कशाला बोलवलं, तूच काय भूकेड. अगं तुझी थाळी तर दाखव. आणि दुर्वास इकडे सांगून गेलेत की आम्ही स्नान संध्यादी करून येतो, तोपर्यंत भोजनाची तयारी ठेवा. भगवंतानी ती थाळी बघितली आणि एक शेवग्याचं पान त्याला चिकटलेलं होतं आणि ते पान भगवंतानी खाल्लं आणि ढेकर दिली. आणि इकडे आमरसाचं जेवण जेवल्याची जी तृप्ती आहे ती यांच्या शिष्यगणांना आणि दुर्वासांना मिळाली. म्हणजे संकल्पाचे हाती सर्वजण. श्रीपती जो योजतो ना ते करतोच,
म्हणून तुमचा परोपकारासाठी जो संकल्प आहे तो चांगला असायला पाहिजे. म्हणून परोपकारे काया वाचा मन, मनाने सुद्धा तुम्ही परोपकाराची वृत्ती ठेवायला पाहिजे. मग परोपकार हा सगळ्यांच्या हितासाठी असायला पाहिजे. एक राजा होता आणि त्या राजाच्याकडे एक असं अंजन होतं डोळ्याचं की ते अंजन घातलं की आंधळ्याला सुद्धा दृष्टी येते. म्हणून एका राजाने दुसऱ्या राजाला ते अंजन सोन्याच्या डबीमध्ये आणि घालून एक चिठ्ठी दिली आहे आणि तुमच्यापैकी कोणाला नेत्र यायला हवे असतील त्यांना हे अंजन डोळ्यामध्ये घालायला सांगा. पण 2च बोटावर ते घेता येईल एवढंच ते अंजन होतं. आता राजाने ती चिठ्ठी वाचली आहे, ती डबी बघितली आणि विचार करतोय की कोणाला आपण आता दृष्टी द्यावी. आणि मग विचार करता करता असं त्याला आठवलं की आपले एक जुने वृद्ध असे मंत्री आहेत, पण त्यांना आता दृष्टी नाही, म्हणून ते राज्य कारभारामध्ये लक्ष घालू देऊ शकत नाही. आणि त्यामुळेच त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपण वागत होतो आणि आपला राज्य कारभार सगळा उत्तम चाललेला होता. तर आपण त्यांनाच बोलावू, त्यांनाच दृष्टी देऊ असं राजाने मनात योजलं. सेवकांना पाठवलं आणि त्या वृद्ध मंत्र्यांना पाचारण केलंय दरबारामध्ये आणि ती डबी त्यांना दिली की तुम्ही हे अंजन घाला आणि तुम्ही दृष्टीवान व्हा, म्हणजे मला समाजासाठी काही चांगलं कार्य करता येईल. त्या वृद्ध मंत्र्यांनी ती डबी हातात घेतली आणि राजाला सांगितलंय की आत्ताच्या आत्ता राजवैद्यांना बोलवा. आता राजा म्हणतो की ह्यांनी डोळ्यात घालायचं तर राजवैद्य कशाला हवेत ह्यांना. पण उत्तम सल्लागार असल्यामुळे राजांनी राजवैद्यांना बोलवलं आणि मग ह्या वृद्ध मंत्र्यांनी एक बोट आपल्या एका डोळ्यात घातलंय आणि राजवैद्यांना दुसरं बोट त्यांच्या जिभेला लावलंय. तर कोणाला ह्याचा अर्थ कळला नाही की असं काय यांनी केलं. राजाने विचारलं तुम्ही दोन्ही डोळ्यात का नाही घातलं ते अंजन, तुम्हाला चांगली दृष्टी आली असती. पण ते वृद्ध मंत्री काय म्हणतात की मी एका डोळ्यात घातलं तर मला चांगलं दिसतंय ना एका डोळ्याने, पण ह्याची चव जर मी राजवैद्यांना दिली तर त्याच्यामध्ये काय घटक आहेत हे ते ओळखतील आणि असं अंजन ते स्वतः तयार करू शकतील. म्हणजे आपल्या राज्यातील अनेक जे अंध आहेत ते सुद्धा डोळस होतील. हा परोपकार आहे. त्यांनी स्वार्थीपणाने घातलं असतं तर काही कोणी बिघडलं नसतं, पण मनामध्ये समाज हित जर असेल तरच तुम्ही अशी कृती करू शकता. म्हणून परोपकार हे खरं शिक्षण शाळेमध्ये पासून द्यायला पाहिजे. म्हणजे अगदी सोपी गोष्ट. मुलांना काही असं हात धरून परोपकार करा असं शिकवायचं नसतं. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला लहान मुलं एखाद्या वेळा डबा आणत नाहीत एखादा मुलगा, तर आपण इतर मुलांना सांगू शकतो आज तू त्याला शेअर कर बरं, तुझ्या डब्यातलं एक बिस्किट त्याला दे बरं, असं सांगू शकतो. हा परोपकारच आहे. इथेच तुमच्या परोपकाराची रुजवण होत असते. म्हणून छोट्या छोट्या कृतीतनं तुम्ही परोपकार करायला पाहिजे आणि तो शिकवायला पाहिजे, तो आचरणातून शिकवायला पाहिजे. मग हा परोपकार गुरुजन पूर्वी शिकवत असत. एका गुरुकुलातली कथा आहे की आता सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालंय आणि आता निरोप समारंभ म्हणजे हल्लीचा सेंड ऑफ हा समारंभ सुरू झालाय. सगळ्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांनी बोलवलंय आणि सांगतायत की आज तुमचा हा शेवटचा दिवस आहे गुरुकुलातला. उद्या तुम्ही जगामध्ये बाहेर व्यवहार करणार आहात, तर आज मी तुम्हाला एक तुमच्यामध्ये स्पर्धा घेणार आहे. तर ती स्पर्धा आहे ती अडथळ्याची असेल. तुम्हाला कधी खाचखळ्यातनं जायला लागेल, कधी उंच चढ असेल, कधी उतार असेल, कधी पाणी असेल, कधी गुहेतनं अंधारातनं जायचं असेल. मग जो कोणी पहिली स्पर्धा जिंकून येईल तो कोण आहे तो मला बघायचंय. आणि झालं 1, 2, 3 म्हटल्यानंतर सगळे विद्यार्थी त्या मार्गाने निघाले. मग आता जे काही होते की ज्यांना स्पर्धा जिंकायची होती
ते इतरांना बाजूला करत, वेळेसरी ढकलत, त्यांना बाजूला करत स्वतः पुढे जात होते. काही जण आपापल्या मार्गाने जात होते, ते कोणाच्या अध्यात्मात नको, आपण स्पर्धा पूर्ण करायची बस. आणि असं होता होता उंच सखल भाग झाला, पाणी झालं, आणि आता शेवटची अशी ही आली की त्या गुहेतनं जायचं होतं. आणि गुहेमध्ये मिट्ट अंधार होता. आता काही जण त्या गुहेतनं जातायत, पण ठेचकाळतायत, काटे कुठे लागतायत, पायाला दगड लागतायत. आज आपल्याला अनवाणी चालायची सवय नाहीये. घरात सुद्धा आपण चपला, जरा आपल्याला चपला नसल्या की फरची गार लागते हल्ली. पण अशा ह्या गुहेतनं जायचंय आणि ठेचकाळत जातायत. काही जण पुढे गेले, काही जण आपल्या वाटेत त्याचे दगड होते ते बाजूला काढून गेले. पण काही ती मुलं अशी होती की जे दगड होते ना टोचणारे, स्वतःच्या खिशात टाकले, की माझ्या मागणं जे येणार आहे त्यांना तरी ते टोचायला नको. आणि होता होता सगळी मुलं गुरूंपाशी आली. आता गुरूंनी विचारलंय की पहिल्या येणाऱ्यांना साठी टाळ्या वाजवा, आणि कोण कसं आलं ते प्रत्येकाने आपापला अनुभव सांगा. मग एक जण सांगताय खूप खडतर अशी स्पर्धा होती, आणि मग शेवटचा जो अनुभव होता गुहेतला तो असं झालं की आम्हाला खूप काटे कुठे टोचले, दगड टोचले, पण आम्ही त्यातनं सुद्धा मार्ग काढून आम्ही प्रथम यायचा प्रयत्न केला. आता प्रत्येकाला असं विचारलंय आणि गुरूंनी सांगितलंय की आता ज्या काही मोजक्या विद्यार्थ्यांनी ते दगड खिशात टाकले ते आता बाहेर काढा. आणि आता सगळ्यांनी आपापल्या ज्यांनी त्या खिशात भरलेले होते की दुसऱ्यांना ते लागायला नको, हा जो भाव त्यांच्या मनामध्ये होता, त्यांनी खिशातले दगड काढलेत आणि उजेडात बघतात तर ती रत्न होती. म्हणजेच गुरूंनी शिकवण काय दिली आहे की तुम्ही उद्या जगामध्ये जाताय तर परोपकाराची एक एक वीट तुम्ही बांधा, म्हणजे तुमचं आयुष्य चांगलं होणार. असा हा परोपकार असतो. म्हणून तो प्रत्येकाने करायला पाहिजे. निसर्गामध्ये सगळेजण निसर्ग हा परोपकार करत असतो. म्हणून एका सुभाषिता श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय इदं शरीरम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. वृक्ष किती परोपकार करतात. वृक्षाचं जर प्रत्येक आपण अवयव घेतला, खोड घ्या, मूळ घ्या, पान घ्या, फळ घ्या, फूल घ्या, सगळं तो आपल्याला देतो. आणि शिवाय सावली देतो, स्वतः उन्हात तापतो, पण आपल्यावर तो उपकार करतो. कधी असं एक तरी झाड बघितलंय का की स्वतःच्या झाडाची फळं स्वतःच झाड खात आहे? असं एकही वृक्ष नाही. तो सगळं दुसऱ्याला देतो. असा परोपकार जसा वृक्ष करतो तसंच परोपकाराय वहन्ति नद्यः. नद्या सुद्धा परोपकारासाठीच वाहत असतात. म्हणून त्यांच्या आजूबाजूचा प्रदेश हा सुजलाम सुफलाम होतो की नाही. ते असं म्हणतात का, नाही हा दुष्ट आहे बर का, मी फक्त गाईलाच पाणी देईन, मी वाघ पाणी प्यायला आला तर देणार नाही, असं नाही ना म्हणत. गाय नदी जो कोणी तिच्याशी पाणी प्यायला येईल ती सगळ्यांना पाणी देते. असा परोपकार करणारी नदी पण असते. आणि परोपकाराय दुहन्ति गावः, म्हणजे परोपकारासाठीच गाय दूध देत असते. स्वतः चारा खाते पण आपल्यासारख्या माणसांना ती दूध देते. म्हणून हे शरीर सुद्धा जे भगवंतानी आपल्याला दिलंय ते परोपकारासाठी आहे आणि त्या परोपकारासाठीच ते वापरायचं. पण आपण मात्र तो परोपकार करत नाही. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये तुकोबा काय सांगतायत की जे परोपकार करत नाहीत ना त्यांच्यासाठी ती ओळ आहे बरं, की परपिडे जिव्हा ज्याची मुंड टाळे, यमदूत डाळे पूजा बांधिते, पूजा करीती. म्हणजे परपीडेसाठी त्यांची जिव्हा काम करते. म्हणजे आता सुपारी देऊन जे लोकांना मारतात हे परपीडाच आहे.
मग त्यांचं काय होतं की यमदूत त्यांचे अगदी खेटराने पूजा मानतात. आपण बघतो पेपरामध्ये येतं. मग असं जर आपल्याला यमदूतांनी आपली पूजा बांधायला हवी का? नको असेल तर आपल्याला परोपकार करायला पाहिजे. मग परोपकार जे केले जातं ना त्याचं फळ हे याची देही याची डोळा मिळतं. जसं ज्या मुलांना रत्न मिळाली तसं एक मुलगी होती आणि नवीन लग्न झालेलं होतं. घरामध्ये सासू नवरा आणि ती. पण नवऱ्याचा बिझनेस एवढा चालत नव्हता म्हणून सासू पण शिक्षिकेची नोकरी करत होती आणि ही मुलगी पण एका फर्म मध्ये छोटेखानी नोकरी करत होती. दिसायला उत्तम, सगळ्यांची चांगली वागणारी आणि ती जिथे जाईल तिथे आनंद निर्माण करायची. पण तिच्याजवळ अजून एक गुण होता आणि तो म्हणजे ज्याला त्याला ती मदत करायची. मग स्वतःकडे जेवढे असतील त्या प्रमाणात ती मदत करत असे. मग त्या ऑफिसचा पिऊन असू देत, ते एखादी कामवालीची मुलगी असू दे, तिची फी राहिली असेल, असं प्रत्येक ठिकाणी ही मुलगी, तिचं नाव होतं स्वाती प्रधान. आणि घरच्यांना मात्र असं वाटायचं की ही सारखी काय सगळ्यांना पैसे देते, काय सगळ्यांना मदत करते. आणि एक दिवस तिची मुलगी मैत्रीण म्हणाली, अगं 500 रुपये आहेत का ग तुझ्याकडे? माझा पगार झाला की मी देईन. आणि तिने गुगल पेनी तिला हे करून टाकलं. आता सगळ्या जण म्हणतायत आणि एक दिवस असं झालं, हिच्या पण मनात यायचं की आपण हे करतोय ते चांगलं करतोय ना. एक दिवस असं झालं की सासूबाईंना अत्यंत असा तीव्र हार्ट अटॅक आला आणि दवाखान्यात नेलाय. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की यांच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये लागतील. आता 10 लाख भरणार कुठून? ती म्हणते आता आपल्या बॅलन्सला फक्त 50,000 आहेत. आपण एवढी सगळ्यांना मदत केली, आता आपल्याला कोणी मदत करणार आहे का? हा विचार मनामध्ये चमकून गेल्यावर मग ते डॉक्टर उपाय सुचवतात, तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, इथे तुमचे मोफत उपचार होतील. म्हणून तोही प्रयत्न ती करून आली. पण तिथे इतकी नंबर होते, लाईन होती आणि ऑपरेशन तर लगेच करायला हवं होतं. आणि ही सगळी सरकारी दवाखान्यातनं चौकशी करून हॉस्पिटलमध्ये येते. तर त्या सासूबाईंना ह्याच्यावर घेतलेलं टेबलवर ऑपरेशनसाठी. तर ते तिथली रिसेप्शनिस्ट सांगते, तुमचं काम झालंय तुमचं काम. तिला म्हणते काय झालंय, कसं झालंय? आणि मग ऑपरेशन जवळजवळ 7 तास चाललं होतं आणि हिला त्या प्रश्नाचं काही उत्तर मिळेना. ती म्हणाली, मी असं काय केलंय, काम झालं कसं, एवढे पैसे उभे राहिले कसे? आणि होता होता ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा बंद झालाय आणि डॉक्टर बाहेर आले. आणि ती विचारते, डॉक्टर तुम्ही कोण, तुम्ही काय, कसं ऑपरेशन केलं? आम्ही तर एक पैसा सुद्धा भरला नाही. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की तुम्ही स्वाती प्रधान ना? हो, पण तुम्ही कसे मला ओळखता? आणि तेव्हा ते डॉक्टर सांगतात की तुमच्यामुळे मी आज डॉक्टर झालोय बर का. म्हणजे आता आपण जे पेपरामध्ये बघतो की ह्या पंखांना बळ द्या, असं तिने त्याच्यामध्ये मदत केलेली त्या विद्यार्थ्याला. आणि त्यांनी सगळी यादी, ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांची यादी केलेली. आणि त्याच्यामध्ये हिचा नंबर की त्यांना मिळाला नाही आणि त्यांना याची पोच पावती देता आली नाही. पण आज मी डॉक्टर झालो तर तुमच्या मदतीने झालोय, म्हणून हे मी ऑपरेशन फुकट केलंय. परोपकाराचं फळ हे असं याची देही याची डोळा मिळतं. म्हणून परोपकारे काया वाचा मन, हे असं आपण करायला पाहिजे. समजा आपल्याला या देहामध्ये नाही मिळालं पण त्याचं फळ पुढच्या पिढीला मिळतं. एक शिक्षक होते आणि ते शिक्षक हल्लीच्या शिक्षकांसारखे नव्हते. बरं, हल्ली काय करतात, जी हुशार मुलं आहेत त्यांचीच शिकवणी घेतात आणि त्यांनाच पुढे आणतात. पण हे शिक्षक होते ते ढ विद्यार्थ्यांची स्पेशल शिकवणी घ्यायचे आणि त्यांना चांगलं गणित यावं किंवा त्यांचे विषय पक्के व्हावेत म्हणून ते एक्स्ट्रा पिरियड घेत असत बिना मोबदला. आणि एक दिवस असं झालं त्या शिक्षकांचं म्हणजे घरी ओरड होती, मुलगे विचारायचे नाहीत,
कारण काय तुम्ही मिळवलं, शिक्षकी पेशा आधीच पगार कमी, आम्हाला तुम्ही घर सुद्धा घेऊन ठेवलं नाही, भाड्याचं घर सुद्धा असं आहे तसं आहे, इतक्या कटकटी करायचे त्यांच्या डोक्याशी. पण ह्यांनी आपलं तत्व सोडलं नव्हतं. आणि त्या एक दिवस असं झालं की तो मुलगा डबा घेऊन जायला विसरला. आणि म्हणून आईने काय सांगितलं, जरा तुम्ही आता रिटायरच झालाय ना, जरा ऑफिसमध्ये ह्याच्या डबा घेऊन द्या. आणि ते ऑफिसमध्ये गेले तर तिथल्या वॉचमननी सांगितलं की मोठी मीटिंग चालू आहे, तुम्ही काही आत जाऊ नका. म्हणून ते असे उन्हात एका झाडाखाली, सावली आहे नाही असं बसले. होता होता मीटिंग झालीये आणि हा मुलगा आणि ते त्याचे बॉस बाहेर आले. आता त्या बॉसचं लक्ष त्या झाडाच्या इथे उभे असलेल्या ग्रस्तांकडे गेले आणि तो धावतच आला आणि त्यांच्या पाया पडला. त्या मुलाला पण समजलं की आपल्या वडिलांच्या पाया का पडतोय हा माणूस, आपला बॉस. आणि तेव्हा तो मुलगा म्हणजे बॉस म्हणतोय की सर तुम्ही मला ओळखलत का? तुम्ही शिकवलत म्हणून आज मी या कंपनीचा मालक झालेलो आहे. आणि तेव्हा आपल्या वडिलांचं तत्व या मुलाला कळलं. म्हणजे त्यांनी त्याला आत नेलं, आपल्या खुर्चीवर बसवलं. असा परोपकार म्हणजे जिथे कुठेही मनाला अभिलाषा नसेल, खरंच उपकार म्हणजे उपकार, म्हणजे उपकार करताना तो आपल्या लक्षात राहायला नाही पाहिजे. असा उपकार जर केला तर तो उपकार देवाच्या चरणी पोचतो आणि मग सुदर्शन चक्र आपलं रक्षण करत असतो. म्हणून तुका म्हणे अंबरीश दुर्योधना, म्हणजे अंबरीशाचं उदाहरण दिलं आपण. अंबरीशांचं उदाहरण बघितलं, दुर्वासानी त्यांना कसा त्रास दिला आणि मग त्याचं रक्षण कसं सुदर्शन चक्राने केलं. तसं दुर्वासांना सुद्धा, म्हणजे दुष्ट संकल्पाच्या बाजूने तुम्ही गेलात तर तुमची काय परिस्थिती होते हे अनेक उदाहरणं देऊन हे संत आपल्याला समजवत असतात. आणि म्हणून चांगला दृष्टिकोन ठेवा आणि चांगला उपकार जर तुम्ही केला तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की मिळतं. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुपमा असं म्हणतायत, पर उपकारे काया वाचा मन, पर उपकारे काया वाचा मन, वेचे सुदर्शन रक्षितया, वेचे सुदर्शन रक्षितया, पर उपकारे
तोडिता फुले सहज पाहिला जाता, तोडिता फुले सहज पाहिला जाता, आणूयात याचे लगेच हात शिवशिवतात बरं का माझा. पर्णकुटी पुढे सुवर्ण मृग आलाय आणि फुलं तोडता तोडता आमच्या सीतामाईचं लक्ष त्याच्याकडे गेलं. असा मृग 12 वर्षात की आपण कुठे बघितला नाही. बरं पुन्हा पुन्हा तो दृष्टी पुढे येतो. अहो जिथे ठिपके असतात तिथे रत्न आहे आणि तिथल्याच एका फाटकाच्या दरवाज्यावर आपली शिंग घासतोय. अहो सोन्याची शिंग आहेत. त्या खांबाला सुद्धा सोनं घासलं गेलंय आणि मनात तिचा विचार येतोय सीतामाईंच्या की ह्याच्या कातर्याची जर आपण चोळी शिरली तर आता आपल्याला घरी जायला किती 1 वर्ष राहिलंय फक्त. मग ही चोळी मी माझ्या जावांना दाखवी, सासवांना. अहो स्त्री स्वभाव आहे. अहो साधं कानातलं घेतलं तरी आपण घरी गेल्यावर दाखवतो की नाही. म्हणजे तो सोन्याचं कातड आणि त्याची चोळी शिवायची होती. आणि न राहून रामरायांना सांगितलंय की ना आज हा वेगळा काहीतरी मृग मला दिसतोय, तर तुम्ही त्याला पकडून आणा. माझ्या मनात खूप इच्छा झालीये. राम म्हणतायत अगं सोन्याचा मृग कधी असतो का. पण स्त्री हट्ट आणि प्रभू रामचंद्र सीतामाईंच्या हट्टासाठी निघाले. लक्ष्मणाला सीतामाईंचं रक्षण करायला ठेवलंय आणि धनुष्यबाण खांद्यावर घेऊन राम निघालेत त्या कांचन मृगाच्या मागे. प्रभूंनी सांगितलंय की काही झालं तरी सीतेला एकटं ठेवू नकोस. आणि काही वेळाने हे सीते हे लक्ष्मणा धाव धाव असे शब्द कानावर आले त्या दोघांच्या. लक्ष्मणाला पूर्ण माहिती होतं की रामाच्या बाबतीत कधीच अपयश येणार नाही. पण जे अत्यंत आपल्या प्रिय असतं त्याच्यासाठी आपलं मन झुरत असतं आणि म्हणून सीतामाईंना असं वाटतं की राम संकटात आहे. आणि लक्ष्मणाला ती आज्ञा देते की आत्ताच्या आत्ता त्यांच्या सहाय्यासाठी जा. हा म्हणतोय दादांची आज्ञा मला आहे की तुम्हाला एकटं सोडून जायचं नाही. सीतेने त्याच्यावरती अनेक आरोप सुद्धा केले, चारित्र्यावर शिंतोडे मारले आणि शेवटी लक्ष्मण रेषा त्यांनी आखली आहे. वाल्मिकी रामायणात कुठेही लक्ष्मण रेषा नाही उरले, पण काही रामायणातनं आहे आणि ती खरंच आहे. प्रत्येक स्त्रीने आपली मर्यादा ओलांडायची नाही हे त्याच्या मागचं गमक आहे, मर्म आहे. आणि बहिणी तुम्ही ह्याच्या बाहेर जाऊ नका असं सांगितलंय आणि रामांच्या मदतीसाठी लक्ष्मण बाहेर पडले. ठरल्याप्रमाणे गोसाव्याच्या रूपामध्ये रावण आलाय. भिक्षा वाढायला सांगितली पण रेषेच्या पुढे पाऊल टाकलंय आणि रावण आत जाऊ शकत नाहीये कारण दाह झालाय. म्हणून तिला बाहेर बोलवलंय आणि हात धरलाय आणि खांद्यावर घेऊन तिचं हरण केलंय. वायू वेगाने तो निघालाय एका रथामधून आणि मग तिला कळलंय म्हणून ती आक्रोश करतेय. आक्रोश ऐकुनी आर्य सतीचा, आक्रोश ऐकुनी आर्य सतीचा, झाला संतप्त मनी फार. आकाश मार्गाने रावण सीतेला नेतोय. अत्याचार हा पाहुनी, अत्याचार हा पाहुनी, झाला तो बलिदानास हो वीर.
अत्याचार सहन होत नाहीये आणि म्हणून आपण ह्याच्याशी युद्ध करायचंय असं मनामध्ये ठरवतोय. कोण? तर आजचा आपला चरित्र नायक जटायू. अहो, योनी होती पक्षाची, पण उपकार करायची वृत्ती ह्या योनीत सुद्धा त्याची होती आणि त्याच्यावरती हल्ला करायचं ठरवलं. पण मनामध्ये काय येतोय विचार? मरण नसरे मरण म्हणजे आपलं मरण अटळ आहे. पण स्त्रीचं रक्षण करण्याचं पुण्य आपण आपल्या पदरात घेऊया असा निश्चय हा गृद्धराज करतोय आणि उंच भरारी घेते आणि आपल्या पंखांनी रावणाला बेजार करून टाकले. चोची मारून मारून त्याला हैराण केलंय. ही आक्रोश करतेय, त्याला नाही नाही ते नराधम म्हणतेय आणि एका बाजूने जटायू त्याच्याशी युद्ध करतोय. हे युद्ध जटायू जिंकतोय सरशी होते असं वाटायला लागलं. म्हणून कपटी असणारा रावण, कारण आयुष्यामध्ये कपटच केलेलं, आणि त्याला तो विचारतोय की तुझा मृत्यू कशात आहे. पूर्वी आपण लहानपणी गोष्टी वाचायचो बघा, राजपुत्राचा जीव पोपटात वगैरे असं आपण वाचलेलं आहे. तसं हा रावण जटायूला विचारतोय की तुझा मृत्यू कशात आहे. तेव्हा स्वतःचा मृत्यू आधी सांगितला नाहीये. त्यांनी पण रावणाला विचारले की तुझा मृत्यू कशात आहे, आणि त्यांनी काय सांगितलंय? अहो, खोटाच असणारा. त्यांनी सांगितलंय माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझा मृत्यू आहे. आणि असं, कारण जो सच्चा आहे त्याला ते खरंच वाटलं अहो जटायूला. आणि म्हणून इतर ठिकाणी चोची मारण्यापेक्षा त्यांनी चोच पायाच्या अंगठ्यावर मारायला सुरुवात केली आणि तो खाली वाकला गेला. आणि या घनघोर युद्धामध्ये काय झालं हो? कारण जटायूने सांगितलं माझं मृत्यू आहे तो पंखामध्ये आहे. आणि तो जेव्हा रावणाच्या पायाच्या बोटावरती अंगठ्यावरती चोच मारायला वाकला तेव्हा आपल्या खड्गाने सपासप त्याचे पंख छाटून टाकले. आता त्याचे पंख छाटून टाकले. जटायूचे पंख छाटून, जटायूचे पंख छाटून गेला पापी रावण निघून. राम नाम धुनही मुखी घेऊन धरणीवरी कोसळला. त्याचे पंख छाटले आणि हा जटायू एवढ्या उंचावरून हा धरणीवरती पडतोय. पण मुखामध्ये रामनाम होत. कारण जटायू हा दशरथाचा मित्र होता आणि वनवासात जायच्या आधी जटायूची आणि त्याची भेटही झालेली होती, रामाची आणि त्याची. आणि आपल्या मित्राचीही स्नुषा आहे हे त्यांनी ओळखलं असल्यामुळे हा परोपकार करण्यासाठी म्हणून हा जटायू रावणाशी लढलाय. प्राणात जीव असेपर्यंत, जीवात जीव असेपर्यंत त्यांनी युद्ध केले ह्या खलाशी आणि शेवटी धारातीर्थी पडले. पंख नाहीत, विव्हळतोय, पण मुखामध्ये रामनाम आहे. आणि इकडे कुटीतून सीता जी नाहीशी झालेली दिसली आणि लक्ष्मण आणि राम अख्ख्या दंडकारण्याभर प्रत्येक लतावेलींना विचारावं,
सीता बघितलीत का, सीता बघितलीत का. आणि होता 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 ह्या जटायू जिथे पडलेला होता तिथे राम आणि लक्ष्मण आले. आता प्रथम रामांना असं वाटलंय की ह्यानीच आपली स्त्री पळवली, पण जेव्हा जवळ जाऊन ऐकतोय तेव्हा याच्या मुखातून रामनाम ऐकू येतो. आणि मग श्रीरामांनी त्याचं मुखकमल हे आपल्या मांडीवर घेतलंय आणि त्याला विचारताय, ऐसी दशा कोणी केली, ऐसी दशा कोणी केली, सांग सांग भगती तुझी, प्राण संकटी आला जासी, नेत्र अथागुणी, प्राण संकटी आला तुझा, नेत्र अथागुणी. कारण अत्यंत विव्हळ झाल्यामुळे जटायूचे नेत्र मिटलेले होते. आणि प्रभू रामचंद्र त्याला सांगताय की तुझी ही अवस्था कोणी केली हे जरा मला सांग. तुझी ही अगदी प्राण संकट तुझ्यावर पडलंय, काय झालं? तू मुखाने नामस्मरण करतोयस आणि तू ज्याचं नामस्मरण करतोयस तोच मी आलोय. असं म्हटल्यानंतर क्षीण झालेला हा जटायू हळूच नेत्र उघडतोय आणि डोळे भरून प्रभू रामचंद्रांकडे बघतोय आणि म्हणतोय की माझ्या अंतकाळी प्रभू तू आलास कशासाठी? तर माझा ताप निववण्यासाठी तू आलास. डोळे भरून भगवंताला, त्या रामरायाला त्यांनी पाहिलंय आणि सगळी त्यांनी घडलेली हकीकत वृत्तांत सांगितलाय की रावणाने तुझ्या पत्नीला इथून पळवून नेलेली आहे. तिला वाचवण्यासाठी मी त्याच्याशी युद्ध केलं, पण कपटाने त्याने माझे पंख छाटले आणि मला त्या युद्धामध्ये तिला सोडवण्यासाठी अपयश प्राप्त झाले. याचा मला अत्यंत माझा त्रास होतोय, पण मी ते युद्ध जिंकू शकलो नाही, तिला वाचवू शकलो नाही. पण तो दक्षिणेच्या दिशेने गेलाय आणि तू सुद्धा तिला शोधण्यासाठी दक्षिण दिशेला जा. आता जवळचं असलेलं पाणी त्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्र घालतायत आणि शेवटचा श्वास प्रभूंच्या मांडीवर ह्या जटायूंनी घेतलाय. म्हणजे परोपकारासाठी देह सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे परोपकार हे कसा करावा त्यांनी कृतीतनं आपल्याला दाखवलंय. म्हणून माणसाने सुद्धा त्याचा आदर्श ठेवावा की पक्षी योनीमध्ये असून सुद्धा तो परोपकार करतोय, पण आपल्याला मानव देह मिळालाय तरी आपण परोपकाराची वृत्ती आपल्यामध्ये जास्त वेळ टिकू शकत नाही. आणि आपल्या प्राण प्रभूच्या मांडीवरती सोडताना प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतायत, जा भक्त सख्या जा रे स्वर्गात जाशील तिथे माझे तात तुला भेटतील, पण इथे जे घडलं ते तातांना सांगू नकोस बरं का? तर सुनेची इज्जत ही रघुकुलाची कीर्ती आहे आणि माझ्या वडिलांना अत्यंत वाईट वाटेल, म्हणून तू इथला वृत्तांत सांगू नकोस. सांगू नको
जेव्हा मी यमसदनाला जाईल तेव्हा तो स्वमुखाने आपला वृत्तांत सांगेल माझ्या हाताने. असा तू मला माझ्या ऋणामध्ये तू मला नेलेला आहेस, माझ्यावर तू उपकार केलेले आहेस, रामाला ऋणी केलेस असं रामराय ह्या जटायूला सांगतात. जटायूचा प्राण गेलाय. रामरायांना अत्यंत वाईट वाटलंय, कारण काकाच्या ठिकाणी तो होता. आणि मग प्रभू रामरायांनी त्याचं सगळं अंत्यविधी केलेले आहे. तसंच सोडून गेले नाहीये. म्हणून हा जटायू इतका धन्य आहे. अंत्यसंस्कार करी राम ज्याचा, अंत्यसंस्कार करी राम ज्याचा, किती पुण्य ठेवा पहा हो खगाचा, किती पुण्य ठेवा पहा हो खगाचा. स्त्री रक्षणार्थ देह तोची अर्पी, म्हणून त्यासी राम स्वतःच तर्पी. म्हणजे त्याचा अंत्यसंस्कार प्रभू रामचंद्रांनी केला. एवढंच नाही की त्याचा किती पुण्य संचय हो, की पक्षी असून सुद्धा त्याचं अर्वदेही भगवंतांनी करावं. मग हे सगळं त्यांनी कशासाठी केलं? तर स्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी. हा परोपकार केला, नवे नवे आपला देह त्यांनी अर्पण केला. म्हणून त्याच्यासाठी स्वतः जाऊन राम त्याला तर्पण करतो. इतका हा श्रेष्ठ हा जटायू आहे. म्हणून रामायणातल्या अनेक पशुपक्षी जे आहेत त्याच्यामध्ये जटायू हा सर्वात श्रेष्ठ ठरलेला आहे. पुढे त्याचा भाऊ संपाती ह्या भेटला ह्या सगळ्यांना, त्यांनी पण सांगितलंय. कारण संपातीचा भाऊ म्हणजे जटायू होता. आणि हा संपाती सुद्धा त्याचे पंख जळलेले होते बर का. कशानी? तर ह्या दोन्ही भावांमध्ये स्पर्धा लागली होती की आपण सूर्यापर्यंत जायचंय. आणि संपाती हा मोठा, तर आपल्या धाकट्या भावाला सूर्याची धग लागू नये म्हणून त्यांनी आपले पंख त्याच्या भोवती लपेटले आणि सूर्याच्या दाहकतेने संपातीचे पंख जळले. म्हणजे हे दोन्ही भाऊ रामरायासाठी हे परोपकार त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. मग साध्या पक्षाच्या रूपामध्ये असलेला हा वृद्धराज आज सुद्धा आपण त्यांची का आठवण काढतो? कारण जसं आपण पांडवांचं स्मरण करतो तसंच ह्या पक्षांचं सुद्धा आपण स्मरण करतो. ते त्यांच्या उपकारांमुळे, त्यांनी जे जगावर उपकार केले त्यांच्यामुळे आपण आज त्यांना स्मरणात ठेवतो. पण दुर्योधनाला ठेवतो का? नाही ठेवत, कारण त्यांनी उपकार केलाच नाही. म्हणून जे जे उपकार करतात त्यांना आपण कायम स्मरणात ठेवतो. मग आपण जर लोकांच्या स्मरणात राहायचं असेल, प्रत्यक्ष भगवंताचं सुदर्शन चक्र जर आपल्याला रक्षण करायला हवं असेल, तर आपण सुद्धा चांगला दृष्टिकोन ठेवून जगामध्ये वावरलं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि परोपकार करायचा आहे तो काया वाचा मने ह्यांनी करायचा आहे. आणि जर असं केलं नाही तर यमदूत आपली फेटरावी पूजा बांधतात. मग हे नको असेल तर तुकाराम महाराज आपल्याला उदाहरण देतात दुर्योधनाचं, दुर्वासांचं. मग आपल्याला तसं करायचं नाही, तर परोपकार करायचा आहे. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगतात.
देगा देवा तुझा मी